थैंक यू सो मच फहीमचं केले भव्य स्वागत. आइए स्वागत है आपका, वेलकम टू द ग्राउंड. आणि षटकार ठोकलाय. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस होता, टर्न केला ऑन साइडला, गॅप मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती ताकद, तर या बॉलवरती जेव्हा जेव्हा ब संघ खेळतो त्यावेळेस टेम्पे तर ए संघामध्ये लहान आहे. तुम्हाला जास्तीत जास्त खेळाडू पाहायला मिळतील. आणि या मॅच मध्ये देखील आता टेम्पे का वार, कारण 2 बॉलवरती दोन्ही आक्रमण आणि 10 धाबा वसूल करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती फहीम, थोडासा दबाव आहे त्याच्या खांद्यावरती, कारण पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर 2 मोठे फटके आले, त्यामुळे धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाम पोहोचली आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 2 सामने जिंकत असताना जोबेली ब संघ पुढे सरकलाय. तिसरा देखील आडवा बाटक येण्याचा प्रयत्न. रमेश कोहारीला तुम्ही पाहिला, अनुभव त्याच्याकडे प्रचंड, आणि तोच अनुभव पणाला लावत असताना काहीसा कानमत्र दिलाय, त्यामुळे इथून चांगली गोलंदाजी होती आहे. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक तुम्ही पाहताय 10 या आकड्यावरती पुढे पुढे थांबलंय. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धाबा ते उभाऱ्या जातील. पुढे सरसावून वाडा शॉट ऑन साइडला, लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल 16 धावा. धावफलकावरती जोडले जातील. टॉप गिअर वरती बॅटिंग. अजून एक चांगला फटका, लॉंग ऑनला खेळाडू पोहोचतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉल लावण्याचा प्रयत्न, बॉल सीमा पार. मितेश धुळेला बघून निघते भल्या भल्याची हवा, परंतु सध्याच्या घडीला मैदानावरती हर्षल सांगतोय बिंदास बक्षीस लावा. का बॅटिंग करतोय. फुल टॉस, आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. बेल 24 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपन्न झालाय. पॉवर प्लेची संसारमध्ये आता पूर्णपणे आटपून लावली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अप्पू. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती दाखल होत आहेत. मागील मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची बॅटिंग पाहिली होती. 57 धाबाचं टार्गेट ठेवलं होतं आणि समोरचा संघ अखेर 57 धाबा चेस करत असताना मी म्हणेन तो सामना गमावा लागला टीम कोळगाव संघाला या मॅच मध्ये. आणि आता अखेर या ओव्हर मध्ये तुम्ही पाहताय दुसरा ओव्हर अप्पू बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहे. तर साखी गेटवरती कासगावचा बाहुबली जितेश टेंबेला तुम्ही पाहताय जो मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून धावा किती येतील, कारण अशा अपेक्षा सर्वात जास्त असतात जितेश कडून, परंतु या मॅच मध्ये अक्षरशः बरसलाय. बिनबादल की बरसात तुम्ही पाहिली मैदानावरती. हर्षल टेंबेच्या बॅटमधून चौकार षटकाराचा पाऊस तुम्ही पाहिलाय, परंतु आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल का अप्पू, का इथून या धावा पुन्हा एकदा तशाच बाळत राहतील.
पॉइंटला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पाठमोरा आणि अडफील थोडीशी स्लो, त्यामुळे आपण पाहतोय फक्त मिळेल ती सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकते. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोअर वर वरती 25. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. हळूहळू आता जोवेरी बी टीमच्या देखील खेळाडू इकडे तुम्हाला पार मिळतील येत असताना, कारण त्याला देखील माहिती आहे आजच्या दिवसातील तिसरा सामना खेळायचा आहे. बरोबर यार अप्पू या बॉलला देखील आडवा बाटना खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल. कमबॅक करतो अप्पू या मॅच मध्ये. डॉट बॉल. बॉल होते यार लेफ्ट राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल खेचून मारलाय लॉंगनला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न यशांच्या मागे. तडमाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते, थोडेसे नाराज आहेत आणि अखेर तुम्ही पाहताय इथे झेल सुटला. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. समीकरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. रिवर्स वाडो शॉट. अजून एक देखना फटका डीप मध्ये, खेळाडू त्यांना बीट करून बॉल अखेर जाईल बाउंड्री. अडबा बाटणं खेचण्याचा प्रयत्न होता, कहीं पे निगाह है आणि कहीं पे निशाणा हेच आता म्हणावं लागेल, कारण ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर डॉटबॉलची समाप्ती होती. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल 36. 36 धाबा धावफलकामध्ये जोडल्या जातील. 4 ओव्हरची मॅच. या मॅच मध्ये किती धाबांचं टार्गेट आता सेट होईल. टॉस जिंकत असताना नेहमीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टीम बायजन 11 स्टार बदलापूर, परंतु या मॅच मध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि अखेर बॉलिंग ट्रॅक वरती फिरकीचा जादूगर दाखल होतोय. जब्बर फिरकीचं आक्रमण नेहमीच जब्बरनं केलंय आणि कित्येक वर्ष आपण पाहतोय. खरं तर जब्बरचा खेळ तुम्हाला नेहमीच आता तसाच पार मिळेल आणि तोच खेळाडू हैदराबादवरती दाखल झालाय. क्रिशा 11 बदलापूर असेल, त्यानंतर मिजे 11 बदलापूर असेल, त्या संघामध्ये खेळत असतात देखील चांगला खेळ. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय स्विंग होत निघून चाललाय. एससी रक्षकाच्या हातामध्ये रामशेठ धुळे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. सुधीरजी धुळे यांचे पिताश्री आहेत. वेलकम काका, या आपण आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बरोबर तयार. जब्बर ऑन साइडला फ्लिक केलाय. स्कोअरलेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आणि अखेर झेल टिपलाय फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानावरती शैलेश खांबाळे आता दाखल होतो. या बॅचमध्ये धावा तुम्हाला पार भेटतील. जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 36. इथे देखील पुन्हा एकदा यशच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पडतो. यष्ट्या वाकल्यात का पाहावा लागेल. पंच सांगतात लाईन खराब, व्हाईट बॉल. अडतीस धाबा धापलकापती जोडले जातील. बॉल संपन्न झालेत. एकच बॉलचा खेळ आता संपन्न झालाय कारण पहिला बॉल वाईट होता. जेपी पॅनल 2 नामांकित पंच तुम्हाला पार भेटतील. मेन पंचाच्या भूमिकेत अनुभव ज्यांच्याकडे भरपूर आहे. शहापूरचे अनबान शान मुन्ना पठाण आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय अभयजी पाठोळे. रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार भेटतीये. 1+1 अशा 2 धाबानंतर आता डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. काही सकारात्मक देण्यासाठी शैलेश पोहोचतोय. जितेश टेंबे स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर नामवंत संघ म्हणून त्याची ओळख आहे. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आतापर्यंत खेळलाय. एक सामने जिंकत असताना चांगला क्रिकेट. या वेळेला देखील पुन्हा आता स्विंग अँड मिस. फिरकीचं आक्रमण जब्बारनं नेहमीच केलंय आणि या ओव्हरमध्ये देखील आता तो बोट विखरतोय, फिंगर रोल करतोय. त्यामुळे अजून एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न यष्ट केला उद्ध्वस्त आणि अखेर बाल बसवले गेले. त्यामुळे इथून 1 मोर डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल. खरं तर ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्ही पाहताय. कमबॅक करायचं होतं आणि काय कमबॅक केलाय. 2 ओव्हरच्या अंती 36 धाबा आपण धाव फलकावरती पाहिल्यात. परंतु आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगला क्रिकेट जब्बर देखील खेळतोय. मी आधीच म्हटलं होतं खरं तर अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. अतिशय अनुभवाची शिदोरी आता तुम्हाला पाहायला मिळेल. बोलो तयार आणि अखेर विकेट मिळते. त्यामुळे अजून एक झटका लागतोय. बॅटिंग करत असताना टीम कासगाव संघाला फलंदाज बाद. संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल डीजे बादशाहच्या माध्यमातून. महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून हे संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि खरं तर असं म्हटलं जातं माणूस उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. आणि एसएच्या बागेत तोच माणूस सध्याच्या घडीला उभा आहे. अजून एक डॉट बॉल. नवीन बॅटर मैदानावरती विशाल दाखल होतोय आणि अखेर शेवट गोड केले. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 3 ओव्हरच्या अंती 39. त्यामुळे आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये अजून किती धावा येथे वसूल करतील ते देखील आपण पाहणार आहोत. खूप चांगली स्पर्धा मैदानावरती रंगतीये. एमडी चषक मेथेजी धुळे यांच्या नामानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सुधीर शेठ रामशेठ धुळे आणि त्याच्या साथीनं विश्वनाथजी उमेश धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही आयोजकांचा विचार केला तर एक नामांकित खेळाडू खरं तर एक जोबेली ए संघासाठी आपण पाहिलं नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण सुधीर धुळेचं आपण पाहिलं. तर दुसऱ्या बाजूला जोबेली बी टीम मधून चांगला खेळ विश्वनाथ धुळेचा आपण पाहतोय. लाईन खराब. बॉलिंग ट्रॅक वरती अहमद दाखल होत आहेत आणि पहिला बॉल अहमदचा लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे 40 धाबा फलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे बॅटिंग करत असताना टीम कासगाव संघाच्या माध्यमातून. त्यामुळे आता बॉलर फुलटॉस होता. फटका फसला डीप मध्ये. खेळाडू लॉंगॉनला बाईत पोहोचतील का.
क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत, अखेर बॉल अडवलाय. दरम्यान 2 धावा रोखू शकत नाहीयेत शैलेशला. या 2 धावा मिळतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक 42 42 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धाब्याच्या साथीनं स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. अजून या मॅचमध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बॉलमध्ये 3 धाबा खर्च करतोय अहमद. या मॅचमध्ये जबरला पाहिलं किती बेगाडा तो धावला होता आणि अखेर बॉल अडवलाय. बिग हिट ऑन साइडला खेचलाय. फटका फसला की काय क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर हाताचा पिसारा पुरवत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिलाय. दरम्यान धाबा किती मिळतील? 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय. 4 धाबा आपल्या टीमसाठी वाचवल्यात, त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने धावफलक 44. चला काहीसा इशारा तिथून करतायत. पाहायचं नक्की तिथे घडले काय. षटकार आहे की बॉल आतमध्ये ढकललाय. काही सिक्स देत आहेत तर काही सेफ देखील दाखवत आहेत. त्यामुळे हर्षद फक्त 1 मिनिट धाबा आपण चेक करू. पंच षटकार. चला खेळाडू दाखवा. षटकार आहे. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका वाईद उपस्थित आणि अखेर एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 49 49. बॉल तयार. पुढचा बॉल लाईन खराब. अंपायर सिग्नल वाईट बॉल आणि आता एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते बाल केली, त्यामुळे धावफलक पुन्हा एकदा सरकतोय. टीमची टोटल 50 धावा. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आतापर्यंत 50 धावा उभारल्यात. अजून षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. हाफ ट्रॅकर बॉल अंडर बॉक्स स्टँड फटका खेळताय. बिडॉपचा खेळाडू पुढे सरकेल, मिळेल ते सिंगल. शैलेश खांबाळेला आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार. मोजून मापून आणि तोलून मारलेला तो षटकार होता अगदी सीमारेषेच्या लगत. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न आणि अखेर एका धाब्याच्या साथीने धावफलक 51 धाबा 51 जोडल्या जातील. बॉल तयार. 2 बॉलचा खेळ शिल्लक. शैलेश स्टॅकिंग वरती तुम्हाला पार मिळतील. आडवा बाटना घेतलाय. हा कडवा प्रहारच म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. शैलेश खांबाळे फायर नाव त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल 57 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बडो तयार. हा ट्रॅकर बॉल हा देखील भिरकावून दिलाय आणि शैलेश खांबाळे सांगतोय का सोचे ते नाही लौटेंगे आणि अखेर बॉल चालाय सीमारेषा पार. तर पुन्हा एकदा आता मॅचला सुरुवात होईल. या 62 धावा येथे रोखल्या जातील की चेस होतील. या मॅचचा धावता वर्णन घेऊन येतील पुढच्या 10-8 ओव्हरसाठी आमचे साथी समालोचक जवळचे मित्र अनुज कृष्णकांत मोरे सरांचा आवाज आपण ऐकतोय. धन्यवाद.
थँक्यू सो मच. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आणि पुन्हा एकदा आपण वळतो मैदानाच्या दिशेने ऑन गोईंग मॅच. जिथे आपण पाहिलं तर एका बाजूला फाईट करत असताना मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघ खेळतो, एक नामांकित संघ. त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना बाईजान स्टार अर्थात निसारबाई शेख यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. राहुलजी चव्हाण आज ती वेगळ्या मूडमध्ये डॅशिंग हँडसम असं व्यक्तिमत्व आहे. चला 62 धावांचं लक्ष आहे, आव्हान आहे. जितेश बॉलिंग मार्कवरती आहे. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला मॅच ऑन. तेव्हा दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा दुसरं सत्राचा नक्कीच आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल जितेश स्ट्राईक वरती रमेश. पहिला बॉल कव्हरचा नजाकत असा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि मैदानाचा बाहेर राहुल चव्हाण यांनी हा बॉल नक्की स्टॉप केला. आणि त्यांच्यासाठी कॅश प्राईजची संधी आहे. सलगचे 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आल्या. शाकिब 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि सलगचे 2 बॉल 2 चौकार किंवा 2 षटकार आले तर राहुल चव्हाण यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज. क्या बात आहे. कॅश प्राईजची भरमार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. निसारबाई शेख यांच्या वतीने यांच्यासाठी नक्कीच कॅश प्राईजची संधी असणार आहे. सुवर्ण संधी आता स्ट्रायकिंगला बॅटर नक्कीच पाहायला मिळतात. निसारबाई शेख मैदानाच्या आतमध्ये अगदी एक वेगळं नातं क्रिकेट आणि त्यांचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बोलत यार इकडे देखील ऑन साईडला फटका दमदार आहे. फटका चांगला पाहायला मिळतो. फिल्डर तैनात, बॅकअप चांगला. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट वेगाने होतात. निसारबाई शेख राहताना स्ट्रायकिंग वरती बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर फार चांगलं खेळ नक्कीच त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि आज देखील दाखल होत आहेत. अगदी खेळमेळीच्या वातावरणात असं सातत्यानं अगदी मैत्रीपूर्ण असं व्यक्तिमत्व आहे. निसारबाई शेख स्ट्रायकिंगला बायजान सर्वांचं लाडके असं व्यक्तिमत्व आहे. इकडे देखील ऑन साईडला फटका सजवला. फिल्डर आहेत. थोडंसं फंबल नक्कीच पाहायला मिळतो. एक सिंगल ते कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. समजे सुधीर शेठ डुळे भरपूर मेहनत त्या स्पर्धेसाठी करतात. प्रत्येकाची काळजी घेण्याचा नक्कीच दखल घेतात. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. राहुल चव्हाण सर पण या 1 मिनिट नक्कीच चहाची व्यवस्था झालेली आहे. ओ इकडे आपण पाहतोय शॉर्ट ऑन पूल केला. ऑन साईडला टर्न केलाय. एक सिंगल नक्कीच मिळेल. मिड विकेटला फिल्डर आणि थ्रो चांगला पाहायला मिळतो. ॲक्युरेट थ्रो आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इकडे 2 धावा कंप्लीट होतात. वेगाने या 2 धावा कंप्लीट होतात. राहुलजी चव्हाण देखील पुन्हा एकदा कमबॅक झालाय. अगदी आपण तर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जणू काही बिबट्या धावतोय की काय त्याच प्रकारचं अगदी धाव इथे नक्कीच घेतली जाते निसारबाई शेख यांच्या वतीनं. आणि वेग अगदी वेगला देखील बीट करेल असे रनिंग त्यांची नक्कीच पाहायला मिळेल. ओ इकडे हेलिकॉप्टर शॉट स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला फिल्डर डीप मध्ये आणि या दुसऱ्या धाब्याचा कॉल येतोय परंतु एकच सिंगल मिळेल. अगदी आता जर बॉन्डिंग पाहिलं कनेक्शन पाहिलं थोडंसं तुतू मी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि कनेक्शन बिल्डअप होणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सला. 11 धावा 11 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं संपलंय आणि 11 धावा दाफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. संध्याकाळचं सत्र दमदार अशी स्पर्धा आंबडी चषक 2026 आजचा दुसरा दिवस महत्वपूर्ण दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय.
आमचे विश्वनाथजी धुळे असतील नामांकित करातन या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सुधीरजी धुळे असतील, यांच्या माध्यमातून ही एवन जोडी आणि यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अगदी त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा, नीटनेटकं प्रामाणिक असं आयोजन आणि एक हक्काची स्पर्धा, मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय शैलेश आलेत ओव्हर नंबर 2. पुढचा बॉल इकडे आपण पाहतो सरळ केचला 20 प्रिजम मध्ये एक सिंगल स्ट्राइक रोटेट. स्ट्राइक एंड वरती निसारबाई मैदानात सातमध्ये कॅश प्राइज लागलाय. ओ इकडे आपण पाहतोय चेक केलं जाईल आणि इकडे आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. इकडे फिल्डर आपण पाहतोय विदाउट फंबल डायरेक्ट हिट केलंय. लाऊड अपेल परंतु बॅटर सेफ आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये बराच वेळ फिल्डर जज करतात आणि इथे कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालंय रमीजला. जीवनदान फार महत्वाचं आहे आणि ते मात्र मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा कुठल्याही संघाच्या खेळाडूला जीवनदान मिळतं त्यानंतर आपण जर पाहिलं तर एकदम वेगळं रूप धारण करत असतो बॅटर. आता स्ट्राइक एंड वरती निसारबाई मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एवन जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. सलामीवीर जोडी आहे. इकडे आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि इकडे भाईजानला परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक पहिला लागलाय. वाघाची शिकार होत्या. बॉल तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती स्ट्राइक एंडला अहमद बसून स्ट्रोक बाय टक स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला फिल्डर आहेत आणि एक सिंगलच मिळेल. स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचेल आता. स्कोर कार्ड टोटल 15 वरती आणि येणाऱ्या त्या 12 बॉल आणि 47 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 12 बॉल 47 धाव्यांची गरज या मॅच मध्ये.
चला वेळ घेऊ नका प्लीज, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे, कारण की याच्यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला जोवेली बी संघ आपण रेडी राहा. चला बॉलत या. ओ इकडे भन्नाट वेगाने टाकण्यात आला आणि इकडे वाईट बॉल येतोय. बघा पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. चला वादविवाद करू नका. जेपी पॅनलचे ऑफिशियल अंपायर आहे पुन्हा पठाण सर, त्याच दरम्यान आमचे अभय पाटोले सर. कुठल्याही संघाला बघा रिव्ह्यू नाही आहे. बघा अगदी क्रुशल मुवमेंट असेल तरच रिव्ह्यू वाचणार आहे. बघा सन्मान करा त्या अंपायरचा, सन्मान करा त्या क्रिकेटचा, कारण की सातत्याने ज्या क्रिकेटने आपल्याला नाव दिलंय. चला टीम कासगाव संघ बोलत यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती रेडी आहे. ओ इकडे लॉफ्टेस शो खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँडला चेंडू आदळलाय आणि एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. आता स्ट्राईक रेट वरती आपण पाहतोय रमीज आहे. समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बोलत यार. ओ रमीजचा लॉफ्टेड स्ट्रोक आणि फिल्डर आहे त्याचा आवाक्याचा बाहेर. बॉल जाईल सीमा. पुढचा बॉल बोलत यार. अजून एक त्या दिशेने फटका सजवला. फिल्डर आले त्याचा आवाक्याच्या बाहेर आणि इथे घडले तरी काय, पहिल्या बॉल वरती ताकद आणि या बॉल वरती तर 9 बॉल आहेत आणि 35 धावांची गरज या मॅच मध्ये. 35 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल्स इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. 35 धावांची अजूनही आवश्यकता या मैदानात. 7 मध्ये स्ट्राईक वरती बॅटर रमेश बॅटिंग टॉप गिअर वरती करतात. बॉलर तयार. फुल टॉस बॉल, नोचा देखील कॉल आलाय म्हणजे नो प्लस 6 टोटल इथे 7 धावा. व्हॉट इज स्ट्रोक आणि सिक्सर 6 धावा. चला बॉल घ्या. सुपूर्द नक्कीच करण्यात आला तुमच्यापर्यंत. स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. फ्रीडचा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला मॅच बॉल आलेला आहे तो कलेक्ट करा. मॅच बॉल आलाय. नऊ बॉल आणि 28 धावांची आवश्यकता मैदानात 7 मध्ये. येणारे 9 बॉल 28 धावांची गरज. फ्रीडचा बॉल, उघड्या डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. वाईटचा कॉल आलाय. वाईटचा कॉल येतो आणि इकडे आपण पाहतोय 1 बाउन्स देखील आलाय. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यूस. म्हणजे आता येणारे 9 बॉल आहेत आणि आता गरज असेल 27 धावांची. 27 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल. कुठे होती मॅच
आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. फ्री हिट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणि इथे अगदी आपण मॅक्सिमम षटकार. आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. की सुधीरजी देखील सांगतात काही घडू शकते मॅच मध्ये. क्रिकेट आहे कारण की एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतो, ते म्हणजे क्रिकेट आहे. आणि इथे काही घडू शकेल. येणाऱ्या आता 8 बॉल आहेत आणि 21 धाव्यांची अजून आवश्यकता या मॅच मध्ये. मेहनत करावी लागेल प्रचंड दोन्ही टीम्सला. 8 बॉल 21 धाव्यांची गरज. कोण जिंकेल एका बाजूला आपण पाहतोय मिताली 11 कासगाव संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना बाईजान स्टार, बाईजान यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. निसारबाई यांचा संघ आहे इन ऍक्शन मध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कासगाव संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. बोलत यार इकडे फुल टॉस. सारा मंडल में गेंद जाती हुई भाई. इकडे देखील बॉल चाललाय. येणाऱ्या आता 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता मैदानात. 7 मध्ये वॉर्ड मॅच. मॅच आता एका बाजूने असं वाटतोय की आता हळूहळू मॅच आता या टीम कडे येते. 7 बॉल आणि 15 धावांची अजून आवश्यकता मैदानात. 7 मध्ये येणारे 7 बॉल 15 धावांची गरज. मैदानात 7 मध्ये हा हिरा चमकत असताना पाहायला मिळतोय. रमेश काय बॅटिंग करतोय टॉप गिअर वरती. सध्याच्या घडीला तारा सितारा चमकत असताना ओ इकडे आपण पाहतोय बॅट्स लिडिंग एज. नो मॅच लँडला शेडू बदललाय. सिंगल मिळाली. आता येणारे 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. धड 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 आता वाढू लागलाय. कोण जिंकेल ही मॅच. एका बाजूला जर विचार केला आता स्ट्राईक वरती पुन्हा एकदा रमेश तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल. एका बाजूला कासगाव, दुसऱ्या बाजूला बाईजान हा संघ खेळतोय, दाखल होतोय. 6 बॉल 14 धाव्यांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. नक्कीच या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर विश्वनाथ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की तब्बल 33 धावा खर्च केल्यात. म्हणजे तिथे पाहिलं तर 5 षटकार प्लस 3 एक्स्ट्रा, म्हणजे 33 धावा आपलं असं म्हणावं लागेल. इथे नक्कीच खर्च करत असताना तुम्हाला पाहायला मिळाले. आता येणारे 6 बॉल आहेत आणि इथून पुढे गरज असेल 14 धाव्यांची. बॉलिंग मार्कवरती विशाल आलेत. विशालमय कामगिरी करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंड वरती रमेश बोलत या. पहिला बॉल थोडस प्रेशर नक्कीच पाहायला मिळतोय कारण की एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे की कोण जिंकेल. अजूनही बंद लिफाफ मध्ये प्रश्नांचं उत्तर आहे. टाळ्या वाजतात खेळाडू कक्षामध्ये. 6 बॉल 14. पहिला बॉल पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. इकडे आपण पाहतोय हा डॉट बॉल येतोय. येणारे आता 5 बॉल आहेत आणि अजूनही 14 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. काही घडू शकते मॅच मध्ये. कधीही टर्न होऊ शकते मॅच. कलाटणी देणारी मॅच आहे. कोण जिंकेल आणि कोण लढत देईल जोवेली बी संघासोबत हे आता मात्र प्रश्नाची निर्माण. 5 बॉल 14. पहिला बॉल हवेमध्ये प्रहार केलाय. फिल्डर तिथे पोहोचणार नाहीये. दुसऱ्या धाब्याचा कॉल येईल तोपर्यंत इकडे 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. आणि आता येणारे आपण पाहतोय 4 बॉल आणि 12 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. 2 मोठे फटके या मॅचला बदलू शकतो. एक महत्वाची विकेट या मॅचला पूर्णपणे कलाटणी देईल. आता येणारे आपण पाहतोय 4 बॉल आहेत आणि 12 धाब्यांची गरज. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. 4 बॉल 12 धाब्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते.
बोला तयार. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला पुल आणि सीमा रेषा बाहेर केलाय. गुल ची गरज या मॅच मध्ये आता तुम्हाला पाहायला मिळते. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. आता विशालला स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. काटाखीर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. 3 बॉल आणि 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. वॉट अ मॅच, मॅच ऑन आहे. 3 बॉल 6 धावांची गरज. बोलो तयार. लॉफ्टेड स्ट्रोक तारामंडल में तभी कहते हैं जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय. वाघाची डरकाडी इकडे नक्कीच पाहायला मिळते. आणि भाईजान निसारबाई शेख यांच्या वतीने रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज रमीजला मिळालंय. क्या बात आहे. 16 बॉल आणि 53 धाव्यांची विस्फोटक इनिंग ज्यांनी स्वीकारली आहे. नक्कीच बॅट दाखवायची. वॉट अ बॅटिंग. रमीज अर्धशतक देखील या स्पर्धेमध्ये झळकावलंय. नक्कीच टाळ्या वाजले पाहिजेत. चेसिंग करत असताना अर्धशतक ज्यांनी झळकावलंय. क्या बात है. अरे कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, हर दुनिया का सलाम होगा. आणि अगदी त्याच पद्धतीची बॅटिंग पूर्ण प्रेक्षकांची मनं अगदी जिंकली आहेत. अशी बॅटिंग रमीजने मात्र केली आहे. काय बॅटिंग पाहायला मी त्याला जबाब टॉप क्लास करा, सॅल्यूट आहे. आणि नो डाऊट नक्कीच मॅन ऑफ द मॅच देखील या मॅचचा नो डाऊट रमेश सरला